जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय खिलारे, ज्ञानज्योत अकॅडमी बजाजनगर, संस्थापक संचालक. आज आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहोत क्लास 10 चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन, रॅपिड रिव्हिजन अँड ऑल द न्यूमेरिकल्स included salt plus exercise. Before starting with the numericals, we should know the few concepts of the chapter. Let's start. First point is gravitation. हा पॉइंट आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये बघणारच आहोत. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय की ज्या वस्तूला मास आहे त्याच्या सेंटरकडे दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करणे म्हणजेच ग्रॅव्हिटेशन. आपण हे पुढे बघणारच आहोत. देन फोर्स इज नथिंग बट द पुश और अ पुल टू एन ऑब्जेक्ट. सपोज या शेंबड्याला घेऊ आपण इथं, बघा हा काय करतोय, या ऑब्जेक्टला त्या ठिकाणी पुश करतोय. काय करतोय? पुश करतोय. तर पुश करत असताना हा ऑब्जेक्ट पुढे जातोय, याचा अर्थ हा बंदा याच्यावरती काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. फोर्सचा फॉर्म्युला आपण पुढे बघणारच आहोत. फोर्स इज इक्वल टू mg. फोर्स इज डिनोटेड बाय F. SI यूनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. याद रखना है, ठीक है. और उसका जो SI यूनिट न्यूटन है, उसका एक और यूनिट है, मुझे आप वो कमेंट बॉक्स में बताइए. चलो, सेंट्रीपिटल फोर्स. व्हाट इज द सेंट्रीपिटल फोर्स? व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्स अलोंग द सर्कुलर पाथ, then it is attracted toward the center of the circle. This is called centripetal force. Example, बघा हा मुलगा आहे, याच्या हातामध्ये एक दोरी आहे, इथं एक दगड आहे आणि तो त्याला आता काय करतोय? फिरवतोय. बघा फिरवताना तो काय करतो, जेव्हा तो फिरवतो तर तो त्याच्या इथं सेंटरला त्या ऑब्जेक्टला ओढतो आणि ओढल्यामुळे तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी सर्क्युलर पाथ मध्ये फिरायला लागतो. मग सेंटरला ओढतो याचा अर्थ सेंटरला आपण जो फोर्स लावतोय ना मित्रांनो, त्या फोर्सलाच काय म्हटलं जातं? सेंट्रीपिटल फोर्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढचा जो पॉइंट बघणार आहे, केपलर. बघा न्यूटननी त्यांचा युनिव्हर्सल लॉ देण्याच्या अगोदर केपलरनी त्या ठिकाणी 3 लॉ दिले आहेत आपल्याला अबाउट द प्लॅनेट्स, प्लॅनेटरी मोशन अँड पोझिशन. Sir, Johannes Kepler was the scientist who had studied the planetary position and planetary motion, and according to his study, he has given 3 laws, which are known as Kepler's laws. त्याचा पहिला जो लॉ आहे, पहिल्या लॉ मध्ये तो आपल्या मित्रांनो सांगतो की इलिप्स जी आहे, ही इलिप्स मित्रांनो, त्या इलिप्स वरती प्लॅनेट मूव्ह होतो आणि या फोकावरती, या दोघांपैकी एका फोकावरती कोण असतो? सन असतो. एवढा सोपा आणि साधा पहिला लॉ त्याचा आहे. सेकंड लॉ मित्रांनो आपल्याला तो असा सांगतो की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट टू द सन, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट टू द सन sweeps equal areas in equal interval of time. Suppose हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत येण्यासाठी सपोज टी एवढा टाइम लागत असेल आणि तेवढाच टाइम हा ऑब्जेक्ट इथपासून तर इथपर्यंत येण्यासाठी लागत असेल, सेम टाइम, तर हा एरिया आणि हा एरिया इक्वल असतोय अकॉर्डिंग टू द केपलर्स. बघा आपण थर्ड लॉ बघतोय, तर थर्ड लॉ असा आहे, हा जो प्लॅनेट आहे ह्या प्लॅनेटला इथपासून तर पुन्हा त्या जागेवरती येण्यासाठी जेवढा वेळ लागतोय त्याचा स्क्वेअर आणि याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, बघा इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा डिस्टन्स येत आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा डिस्टन्स आहे, त्यामुळे डिस्टन्सचं मीन जे आहे म्हणजे रेडियस जे मीन आहे त्याचा क्यूबला त्याचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे t² अपॉन r³ इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा त्याचा आपण थर्ड लॉ बघतोय. त्याच्यानंतर मित्रांनो
न्यूटननी बघा, सर आयझॅक न्यूटननी या बाबांनी काय केलंय, केपलरच्या लॉजचा स्टडी केलाय आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिलाय. मग तो लॉ काय आहे बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स टू द एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे या युनिव्हर्स मध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील ज्यांना मास आहे, ते एकमेकांना डेफिनाइट फोर्सने अट्रॅक्ट करतात. म्हणजे तुमच्या हातामध्ये असलेला मोबाईल आणि तुमच्यामध्ये देखील काय आहे, फोर्स आहे. मग तुम्ही म्हणसाल सर हा मला येऊन चिटकत का नाहीये, फोर्स आहे बट दॅट इज द निग्लिजिबल. ठीक आहे, ते कसं फाइंड आउट करायचं ते आपण समोर बघणारच आहे. म्हणजे या युनिव्हर्स मध्ये दोन प्लॅनेटमध्ये फोर्स आहे, अट्रॅक्शन फोर्स आहे. आपण आणि अर्थ मध्ये आहे, अर्थ आणि सन मध्ये आहे, सन आणि मून मध्ये आहे, मून मध्ये आणि अर्थ मध्ये. प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये युनिव्हर्स मधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि अकॉर्डिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वी कॅन गेट द फॉर्म्युला दॅट इज F is equal to G m1 m2 upon r स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ने भेटतो. याच्यामध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट बघणार आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मीन्स व्हॉट, की जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला रिलीज करतो तेव्हा अर्थ त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावते आणि फोर्स लावल्यामुळे तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऍक्सलरेट होतो. ऍक्सलरेट होतो म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये आपल्याला चेंज दिसतो. त्यालाच आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणतो. त्यानंतर मित्रांनो फ्री फॉल. फ्री फॉल मीन्स व्हॉट, की सपोज आपण दोन ऑब्जेक्ट घेतले विथ अ डिफरंट मासेस, वेगवेगळ्या वस्तुमानाचे आपण दोन त्या ठिकाणी ऑब्जेक्ट घेतले आणि त्यांना दोघांना आपण जर रिलीज केलं फ्रॉम द सेम हाईट, तर ती दोघं सेम टाइम मध्ये सरफेस वरती पोहोचतात. याचा अर्थ याला आपण काय म्हणतो, फ्री फॉल. त्याच्यानंतर इस्केप व्हेलोसिटी. इस्केप व्हेलोसिटी मीन्स व्हॉट, की एखाद्या ऑब्जेक्टला त्या प्लॅनेटला इस्केप करण्यासाठी म्हणजेच काय, त्या प्लॅनेटच्या जी काय आउटर बाउंड्री आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड जी आहे तिच्या बियॉन्ड जाण्यासाठी जी व्हेलोसिटी लागते, जी इनिशियल व्हेलोसिटी लागते, त्या इनिशियल व्हेलोसिटीला मित्रांनो इस्केप व्हेलोसिटी असं म्हणतात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन 11.2 किलोमीटर पर सेकंड ही अर्थची इस्केप व्हेलोसिटी आहे मित्रांनो. ही अर्थची इस्केप व्हेलोसिटी आहे. म्हणजे आपल्या अर्थच्या बाहेर एखाद्या ऑब्जेक्टला जायचं असेल तर त्याची इनिशियल व्हेलोसिटी जी आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी त्याची असणं आवश्यक आहे. मला असं वाटतं तुम्हाला एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या कळलेल्या असणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या या चॅप्टर मध्ये काहीच नाहीये. तर आपण आता पुढची जी स्लाइड आहे ती आपण बघूयात. बघा, या चॅप्टर मध्ये आपल्याला जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असेल ना मित्रांनो, आपल्याला हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला येणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचे फॉर्म्युले आहेत. बघा, याच्यामध्ये आपला पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे फोर्सचा, जो मी आताच तुम्हाला सांगितला, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलंय, फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट इंटू मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस किंवा तुम्ही स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट असे म्हणू शकतात. इन शॉर्ट वी कॅन राईट दिस फॉर्म्युला लाईक दिस, F is equal to G m1 m2 upon r square. मग याच्यामध्ये F काय मित्रांनो, F means फोर्स, G काय आहे, G means ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याच्यानंतर मित्रांनो M काय आहे, मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं M मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट. त्यानंतर रेडियस, सपोज दोन प्लॅनेट असतील, एखादं सॅटेलाइट असेल, जसं नॅचरल सॅटेलाइट आपला अर्थचा मून आणि अर्थ असेल, यांच्यामधलं जेव्हा आपण डिस्टन्स घेतो तर आपण त्यांची रेडियस घेत असतो, तेव्हा आपण इथं आर घेऊ शकतो आणि इथं आपण डी देखील घेऊ शकतो. आणि मित्रांनो तुम्हाला याच्या सोबत यांचे जे काही युनिट आहेत ते पण माहिती पाहिजे. फोर्सचं एसआय युनिट आहे मित्रांनो न्यूटन, दॅट इज डिनोटेड बाय एन. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट यावरती स्टेट बोर्डला, आपल्या बोर्डला याच्या अगोदरही बोर्डला प्रश्न विचारलेला आहे एसआय युनिट वरती, तर हे गरजेचं आहे. फोर्सचं युनिट आहे न्यूटन, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बरेचदा हेच युनिट असंही लिहिलं जातं, न्यूटन मीटर स्क्वेअर केजी -2 स्क्वेअर. म्हणजे
असंही लिहिलं तरी करेक्ट आहे, असंही लिहिलं तरी करेक्ट आहे. कुठलंही ऑप्शन असलं या दोघांपैकी तर आपलं तेच उत्तर असणार आहे. एसआय युनिट ऑफ मास इज केजी. मासचं एसआय युनिट काय आहे? केजी आहे. आणि रेडियस किंवा आपलं डिस्टन्स या दोघांचं एसआय. बघा मित्रांनो, याचे आपण एसआय युनिट वगैरे बघितले. त्याच्यानंतर आता बघा, हा जो मोठा जी आहे आणि छोटा जी आहे, बरेच मुलं यामध्ये कन्फ्यूज असतात. तर लक्ष द्या, इकडे पहा. हा जो जी आहे हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट साठी आहे आणि हा जो जी आहे हा ग्रॅव्हिटी साठी आहे. याच्यामध्ये फरक बघा. हा जो जी आहे जी इज द कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. लक्ष द्या. आणि हा जो जी आहे याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. ह्याचं युनिट, एसआय युनिट बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आहे, जे आपण आत्ताच बघितलं. आणि याचं जे युनिट आहे हे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर याची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे इथं दिली बघा. इन एसआय युनिट इट्स व्हॅल्यू इज 6.673 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असं त्याचं रीडिंग करायचं आहे. आणि याची जी व्हॅल्यू आहे जीची ऑन द अर्थ, तर ती तुम्ही लक्षात ठेवायची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू अर्थच्या सरफेस वरती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्च्युअली जीची जी व्हॅल्यू आहे ऍट द सरफेस ऑफ द अर्थ, हाईट वरती, इन द डेप्थ ऑफ द अर्थ वेगवेगळे येते. म्हणजे थोडक्यात आपण जी ऍव्हरेज व्हॅल्यू पकडतो न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर वापरतो. आणि जर आपल्याला प्रश्न आला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी, तर त्याचा आन्सर तुम्ही हेच देणार आहात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण मित्रांनो. सेकंड फॉर्म्युला अतिशय सोपा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. इन शॉर्ट वी कॅन राईट दिस फॉर्म्युला इन दिस वे. F इज इक्वल टू mg. F स्टँड फॉर फोर्स, m स्टँड फॉर मास ऑफ द ऑब्जेक्ट, g स्टँड फॉर ग्रॅव्हिटी. इथं आपण याचं युनिट बघितलं, पुन्हा एकदा बघून घेऊ. न्यूटन आहे, याचं केजी आहे आणि याचं आपण आत्ताच बघितलं मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण थर्ड फॉर्म्युला बघू. फोर्स इज इक्वल टू मास इंटू स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी अपॉन रेडियस. हा एक फॉर्म्युला आहे. यावरती एकही न्यूमेरिकल आपल्याकडे नाहीये, परंतु तरी सुद्धा आपण हा एक फॉर्म्युला लक्षात घेऊ. mv स्क्वेअर अपॉन आर. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हा फॉर्म्युला कसला आहे, तर आपण जे सेंट्रिपिटल फोर्स नावाची कॉन्सेप्ट बघितली, तर सेंट्रिपिटल फोर्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. परंतु आपल्याला या चॅप्टर मध्ये एकही न्यूमेरिकल यावरती नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो आपण केपलरचा थर्ड लॉ बघितला बघा. केपलरच्या थर्ड लॉ मध्ये आपण बघितलं की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट टू द सन. म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा फॉर्म्युला आपण बघितलाय. त्याच्यानंतर मित्रांनो ग्रॅव्हिटी, या जीचा फॉर्म्युला आहे G इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. या ठिकाणी बघा G इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. यामध्ये पुन्हा एकदा बडा जी, ओ जी, सुनो जी. बडा जी स्टँड फॉर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M स्टँड फॉर द मास ऑफ द अर्थ, R stands for the radius of the earth. Okay. Then next formula is weight is equal to हे चुकता येतं mass into gravity. Weight is equal to mass into gravity. In short W is equal to mg. बघा हा फॉर्म्युला आणि आपण आणखीन एक जो फॉर्म्युला लिहिलाय हा वाला बघा शॉर्ट मध्ये इकडे लिहिलाय मी तो. लेट मी चेंज कलर. इथं बघा F इज इक्वल टू mg आणि W इज इक्वल टू mg. याचा अर्थ W म्हणजेच वेट ऑफ द ऑब्जेक्ट आणि फोर्स ऑन द ऑब्जेक्ट हा सेम असतोय. ठीक आहे. फोर्स इज नथिंग बट द अट्रॅक्शन ऑफ द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. चला त्याच्यानंतर आपल्याला बघा हे तीन इक्वेशन न्यूटनने आपल्याला तीन इक्वेशन दिलेत. आपण हे 9th मध्ये शिकलोय मोशनच्या रिलेटेड. There are three equations of motions which are given by the Newton. खूप महत्वाचे आहेत. बघा हे रिलीज करतो मी, सॉरी इरेज करतो. आता बघा हे तीन इक्वेशन आहे. फर्स्ट इक्वेशन V is equal to u plus gt. सेकंड इक्वेशन S is equal to 1/2 gt square. आणि थर्ड V square is equal to u square plus 2gs. हे तीन इक्वेशन्स आहेत. आपल्याला बऱ्याचदा बोर्ड
बघा ही 3 त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवणंच गरजेचं आहे. खूप सारे न्यूमेरिकल्स आपल्याला या 3 इक्वेशन्स वरतीच डिपेंड्स आहेत आणि बोर्डला 100% या 3 इक्वेशन वरती क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. त्यामुळे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर एक लास्ट फॉर्म्युला आहे मित्रांनो, त्यानंतर आपण न्यूमेरिकलला स्टार्ट करणार आहे. इस्केप व्हेलोसिटी इज इक्वल टू इन ब्रॅकेट इन रूट 2gm अपॉन r. यावरती आपल्याला एकही न्यूमेरिकल नाही आहे, पण तरी सुद्धा हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कुठल्याही प्लॅनेटची इस्केप व्हेलोसिटी काढायची असेल किंवा सॅटेलाइटची, नॅचरल सॅटेलाइटची इस्केप व्हेलोसिटी काढायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करता येतो. ओके, तर या सर्व फॉर्म्युल्यावरती डिपेंड आपल्या बुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत आणि एक्सरसाइज मध्ये जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते सर्व आपण या नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद.